आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधलं इन्स्ट्रुक्शन 3rd बघतोय. पेज नंबर आहे 258. या पेजवर वर्किंग नोट्स केलेले आहेत आणि या पेजवर जर्नल प्रॉपर या ठिकाणी तयार केलेला आहे. कॉलम आहे डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. या ठिकाणी 1-2 ट्रान्झॅक्शन मी केलेले आहेत, ते एक्सप्लेन करते. फर्स्ट ट्रान्झॅक्शन इज सेस रिटर्न बुक वॉज ओव्हरकास्ट बाय ₹800. ठीक आहे, या ठिकाणी सेस रिटर्न बुक ₹800 ओव्हरकास्ट. ठीक आहे, या ठिकाणी फक्त नोट करून घेतलेलं आहे जे की ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपण सेल्स अकाउंट जर आपण पाहिलं तर सेल्स अकाउंटचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो. आता त्याच्या अपोजिट असणार आहे सेल्स रिटर्न अकाउंटचा बॅलन्स जो असणार आहे तो नेहमी आपला डेबिट असणार आहे किंवा डेबिट असतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये हा जो डेबिट बॅलन्स आहे तो बाय ₹800 ओव्हरकास्ट झालेला आहे, म्हणजे जास्त झालेला आहे. कास्ट म्हणजे टोटल, ओव्हर म्हणजे जास्त. ठीक आहे, याची जी सेल्स रिटर्न बुकची जी टोटल आहे ती ₹800 ओव्हरकास्ट झालेली आहे, म्हणजे डेबिट बॅलन्स जो आहे तो बाय ₹800 जास्त आहे. मग आता हा जो हे जे आहे जास्तीचे जे ₹800 आहेत ते आपल्याला नलिफाय करण्यासाठी आपण त्याला क्रेडिट करणार. ठीक आहे, हे आपण वेगळ्या पद्धतीनं पण समजून घेऊ शकतो. या ठिकाणी आपण आपल्याला समजण्यासाठी सेल्स रिटर्न अकाउंट ओपन करूयात. सेल्स रिटर्न अकाउंट एक बाजू असेल डेबिट, दुसरी असेल क्रेडिट. या अकाउंटचा जो बॅलन्स असतो तो या ठिकाणी असणार आहे, म्हणजे डेबिटला असणार आहे हा बॅलन्स बाय ₹800 एक्सेस झालेला आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तो ओव्हरकास्ट होणार आहे डेबिट बाजूला त्यावेळेस आपण तो क्रेडिट बाजूला ट्रान्सफर करणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण हे बाय ₹800 आपण क्रेडिट केलेले इथं दिसते. ठीक आहे, आता मग याचं एक्सप्लेनेशन आपण काय लिहिणार आहे बघा. याच्यामध्ये जर्नल एंट्री पास करण्याची गरज नाही, कारण दुसऱ्या कुठल्याच अकाउंटवरती हे अफेक्ट करत नाही. त्यामुळे याची जर्नल एंट्री न करता आपण याचा एक्सप्लेनेटरी नोट लिहिणार आहे. ते याप्रमाणे आपण लिहिणार आहे. एकतर जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे आपण नो जर्नल एंट्री रिक्वायर्ड असं लिहिलं. ठीक आहे, कॉज ऑफ इट इज ऑल इट्स ऑल अबाउट इट इज or as it affects only one account. Sales account is credited by ₹800. या ठिकाणी आपण सेल्स अकाउंट क्रेडिट केलेले आहेत बाय ₹800. तेच आपण एक्सप्लेनेशनमध्ये इथं लिहिलं. ठीक आहे, यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन आहे फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी बिल ₹7,000 पेड बट रेकॉर्डेड ट्वाइस इन द बुक्स. ठीक आहे, मग आपण इलेक्ट्रिसिटी बिल पेड केल्यानंतर एंट्री होणार आहे, कॅश आपल्याकडून जाणार आहे. ठीक आहे, कॅश गोज आउट फॉर इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल हा एक्सपेन्स आहे, आपण सगळे एक्सपेन्स डेबिट करतो, त्यामुळे एंट्री होणार आहे जर्नल एंट्री इज, या ठिकाणी मी फॅक्टरी असा शब्द लिहिलेला. ठीक आहे, फॅक्टरी लिहिला तरी चालेल. फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट डेबिट 7,000 टू कॅश अकाउंट ₹7,000. आता हाच इफेक्ट आपण रेकॉर्डेड ट्वाइस. ठीक आहे, ही एरर आहे. हाच इफेक्ट जो आहे तो 2 वेळा रेकॉर्ड केलेला आहे, म्हणजे फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी बिलसाठी 2 वेळा पैसे पेड केलेले दाखवलेले आहेत. ठीक आहे, मग एकदा केला तो करेक्ट आहे. दुसरा इफेक्ट आपल्याला घालवण्यासाठी ती जी एरर आहे ती करेक्ट करण्यासाठी आपण हीच एंट्री आहे ती रिव्हर्स करणार, म्हणजे कॅश अकाउंट या ठिकाणी क्रेडिट आहे ते डेबिट करणार आणि फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी बिल या ठिकाणी डेबिट आहे ते आपण क्रेडिट करणार. एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट बाय ₹7,000. नरेशन इज बेइंग फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी बिल पेड बट recorded wrongly or wrongly recorded twice. Okay, now rectified.
या प्रकारे आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी लिहिलं याचं, किंवा याला आपण आणखी नरेशन असं म्हणतो. त्यानंतर आहे ट्रान्झॅक्शन थर्ड. टोटल ऑफ सेल्स बुक वॉज अंडरकास्ट बाय ₹900. ठीक आहे. या ठिकाणी सेल्स बुकचा जो बॅलन्स आहे तो अंडरकास्ट म्हणजे कमी आहे किंवा कमी दाखवलेला आहे. ही एरर आहे की कमी दाखवलेला आहे बाय ₹900. आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे किंवा ही जी एरर आहे ही एकाच अकाउंटवरती किंवा एकाच अकाउंटला अफेक्ट करते, ते म्हणजे सेल्स अकाउंट. ठीक आहे. त्यामुळे ह्याची सुद्धा जर्नल एंट्री होणार नाही. जर्नल एंट्री करण्यासाठी 2 अकाउंट्सची आवश्यकता असते. ठीक आहे. किंवा 2 अकाउंटवरती परिणाम होत असेल तर आपण त्याची जर्नल एंट्री पास करतो. या ठिकाणी फक्त एकाच अकाउंटवर इफेक्ट पडत आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी फक्त सेल्स अकाउंट ओपन करून आपण वर्किंग करू शकतो, किंवा जर लक्षात आलं तर मगाशी जसं केलं तसं बॅलन्स कुठला आहे ते पण करून आपण करू शकतो. ठीक आहे. मग या ठिकाणी सेल्स अकाउंट जर आपण ओपन केला, त्याची एक बाजू असेल डेबिट, दुसरी असेल क्रेडिट. सेल्स अकाउंटचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा बॅलन्स असतो तो क्रेडिट असणार आहे. आणि हा जो बॅलन्स आहे तो बाय ₹900 लो आहे. ठीक आहे. म्हणजे अंडरकास्ट आहे बाय ₹900. मग आपण हे करेक्ट कसं करणार आहे, तर हाच बॅलन्स आपण ₹900 एक्स्ट्रा दाखवणार आहे. एक्स्ट्रा म्हणजे की करेक्ट करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जास्त असेल तर आपण दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करणार आहे, पण अंडरकास्ट आहे, कमी आहे, त्यामुळे आपण याच बाजूला तो क्रेडिट करणार आहे. ठीक आहे. म्हणजे सेल्स अकाउंट क्रेडिटेड बाय ₹900 असं आपण त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणार आहे. थर्ड, नो जर्नल एंट्री रिक्वायर्ड. as it affects only one account, sales account is credited by ₹900. sales account is credited by ₹900. हे अशा प्रकारे याचं एक्सप्लेनेशन येईल. यानंतर फोर्थ ट्रान्झॅक्शन आहे पेड रेंट ₹825 वॉज रॉंगली पोस्टेड टू रेंट अकाउंट ॲज 325. या ठिकाणी पोस्टेड हा शब्द आलेला आहे, ही वन साइडेड एरर आहे. ठीक आहे. पोस्टेड हा शब्द असेल तर ती वन साइडेड एरर असण्याची शक्यता असते किंवा वन साइडेड एरर असते. ठीक आहे. म्हणजे त्याचा पण इट अफेक्ट्स ऑल्सो इन ओनली वन अकाउंट. सो याची वर्किंग नोट्स करत असताना आपण फोर्थ या ठिकाणी आपण रेंट अकाउंट ओपन करूयात. तुम्ही अकाउंट ओपन करू शकता किंवा तोंडी लक्षात आलं तर ते देखील करू शकता, रेंट अकाउंट. ओके. किंवा जर्नल एंट्रीवरून आपण करू शकतो. या ठिकाणी रेंट अकाउंट ओपन केला. एक साईड आहे डेबिट, दुसरी आहे क्रेडिट. पेड रेंट म्हटलेला आहे. रेंट पेड केल्यानंतर होणार आहे एंट्री होणार आहे कॅश गोज आउट ओके फॉर रेंट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट एंट्री होती आपली. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट आहे, सो रेंट अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. बाय
825 ठीक आहे, ही करेक्ट एंट्री असणार आहे. पण एरर अशी आहे की त्यांनी रेंट अकाउंटला पोस्ट करत असताना त्यांनी ₹325 बाय मिस्टेक टाकलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं 825 टाकण्याच्या ऐवजी त्यांनी या ठिकाणी 325 टाकलेले आहेत. मग आपण ही एरर कशी करेक्ट करू शकतो, तर याच्यामध्ये जेवढे पैसे 325 to 825 होण्यासाठी आवश्यक आहेत ते आपण पैसे याच्यामध्ये फक्त ॲड करणार आहे. ठीक आहे, मग किती ॲड करावे लागतील आपल्याला, तर ते ₹500 आपण ॲड केल्यानंतर ही एरर करेक्ट होणार आहे. त्यामुळं मग आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन लिहू शकतो की रेंट अकाउंट डेबिटेड बाय ₹500. ठीक आहे, मग आपण याचं एक्सप्लेनेशन लिहूयात. या ठिकाणी जर्नल एंट्री पास करण्याची आवश्यकता नाही, कारण हे अफेक्ट करत आहे फक्त रेंट अकाउंटवर. एक्सप्लेनेशन इज ट्रान्झॅक्शन नंबर 4, नो जर्नल एंट्री रिक्वायर्ड. It affects only one account. Rent account debited by ₹500. Rent account debited by ₹500. त्यानंतर 5th ट्रान्झॅक्शन आहे वेजेस पेड फॉर एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग ₹900 वॉज चार्ज टू वेजेस अकाउंट. ठीक आहे, बिल्डिंगच्या एक्सटेन्शनसाठी म्हणजे बिल्डिंग निर्माणासाठी विस्तारीकरणासाठी वेजेस पेड केलेले आहेत. ज्यावेळेस का आपण एखादे ॲसेट ॲक्वायर करण्यासाठी काही खर्च करत असतो त्यावेळेस तो खर्च आपण त्याच फिक्स्ड ॲसेटच्या अकाउंटमध्ये ॲड करत असतो. ठीक आहे, करेक्ट एंट्री असणार आहे आपली बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पण या ठिकाणी ते चार्ज करत असताना वेजेस अकाउंटवर चार्ज केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी त्यांनी एंट्री केलेली आहे. ती एरर आहे. ठीक आहे, ती एरर आपण ज्या पद्धतीनं शिकलेलो होतो त्या पद्धतीनं पण आपण ते करेक्ट करू शकतो. म्हणजे कॉलम तयार करून सुरुवातीला रॉंग एंट्री, देन रिव्हर्स एंट्री, पुन्हा करेक्ट एंट्री आणि मग रेक्टिफाईंग एंट्री आपण असं पण तयार करू शकतो. किंवा अगदी सहज पद्धतीनं डेबिट अकाउंट करायचं होतं कुठलं, या ठिकाणी डेबिट करायला हवं होतं बिल्डिंग, ॲक्च्युअलमध्ये डेबिट करायला हवं होतं बिल्डिंग अकाउंट. मग आपण ते बिल्डिंग अकाउंट डेबिट करूयात. बिल्डिंग अकाउंट डेबिट जे की ॲक्च्युअलमध्ये त्यांनी करायला पाहिजे होतं. ठीक आहे, त्यांनी चुकून काय डेबिट केलेलं आहे, वेजेस अकाउंट. ठीक आहे, जी एरर असते ती आपल्याला रिव्हर्स करायची असते. त्याने चुकून वेजेस अकाउंट जर डेबिट केलं असेल तर आपण त्याला वेजेस अकाउंटला रिव्हर्स करून लिहिणार आहे वेजेस अकाउंट क्रेडिटला. ठीक आहे, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू वेजेस अकाउंट. ओके, अमाऊंट असणार आहे 9,900. ओके, ही आपली जर्नल एंट्री असणार आहे. मग जर्नल प्रॉपरमध्ये आपण हे एंट्री टाकूयात. ट्रान्झॅक्शन नंबर इज 5, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू वेजेस अकाउंट.
for rupees 9900. Narration is being wages paid for extension of building. Wrongly charge to wages account. ओके, या ठिकाणी आपण हे रेक्टिफाय केलेलं आहे. नाव रेक्टिफाय. नाव रेक्टिफाईड असं लिहिलं तरी चालेल किंवा नाव करेक्टेड असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 6th. पेड कॅरेज फॉर परचेस ऑफ मशिनरी. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन वाचतो त्यावेळेस आपण ते 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, पहिल्या पार्टमध्ये करेक्ट एंट्री असणार आहे, दुसऱ्या पार्टमध्ये एरर असणार आहे. पेड कॅरेज फॉर परचेस ऑफ मशिनरी, मशिनरी परचेससाठी कॅरेज पेड केलेला आहे. म्हणजे फिक्स्ड ॲसेट अक्वायर करण्यासाठी केलेला खर्च आपण त्याच्यामध्येच इन्क्लूड करतो. ठीक आहे, एंट्री होणार आहे मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, पण त्याने चुकून ते चार्ज केलेलं आहे, कॅरेज अकाउंटला चार्ज केलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी मशिनरी अकाउंट डेबिट जे ॲक्च्युअलमध्ये डेबिट करायचं आहे ते आपण मांडून घेऊयात. ॲक्च्युअलमध्ये डेबिट करायचं होतं मशिनरी अकाउंट. त्याने ते चार्ज केलेले दाखवले आहेत कॅरेज अकाउंटला. ठीक आहे, मग म्हणजे कॅरेज अकाउंट या त्यांनी एररमध्ये डेबिट आहे. मग तो इफेक्ट नलिफाय करण्यासाठी आपल्याला कॅरेज अकाउंट या ठिकाणी डेबिट आहे ते आपण क्रेडिट करणार. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅरेज अकाउंट. वर्किंगमध्ये न लिहिता ही एंट्री आपण डायरेक्ट जर्नल प्रॉपरमध्ये पण लिहू शकतो. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅरेज अकाउंट, अमाऊंट इज 2000. अमाऊंट इज 2000. हीच एंट्री आपण जर्नल प्रॉपरमध्ये लिहिणार आहे. वर्किंगमध्ये ट्रान्झॅक्शन नंबर इज 6th. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅरेज अकाउंट, amount is 2000. Narration start from being carriage paid for purchase of machinery, for purchase of machinery, wrongly charged carriage account. Now rectified. लास्ट ट्रान्झॅक्शन आहे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम ऑफ प्रोप्रायटर पेड ₹1500 रॉंगली डेबिटेड टू इन्शुरन्स अकाउंट. या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स आहे प्रोप्रायटरचा, तो पेड केलेला आहे बिझनेसमधून. ठीक आहे, म्हणजे हे एक प्रकारे प्रोप्रायटरचा हा वैयक्तिक खर्च आहे.
पर्सनल एक्सपेन्स आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ड्रॉइंग. ठीक आहे. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बाय ₹1500 इज करेक्ट एंट्री. रॉंगली डेबिटेड टू इन्शुरन्स अकाउंट. त्यांनी काय केलेलं आहे, इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट केलेलं आहे. ठीक आहे. जे हवं होतं, करेक्ट पाहिजे होतं, ते पहिले आपण मांडून घेऊयात. ओके. तुम्ही वर्किंग नोट्समध्ये पण लिहू शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. हवं होतं ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट, दे रॉंगली डेबिटेड टू इन्शुरन्स अकाउंट. ठीक आहे. मग जे रॉंगली डेबिटेड आहे ते आपण करणार आहे इट शुड क्रेडिट. ठीक आहे. मग ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू इन्शुरन्स अकाउंट, टू इन्शुरन्स अकाउंट. अमाऊंट इज ₹1500. Drawing account debit to insurance account. Drawing account debit to insurance account dash 1500 is the amount. Narration is being life insurance, life insurance premium, life insurance premium of proprietor paid. Of proprietor paid, wrongly debited to insurance account. Insurance account now rectified. या पद्धतीने आपण जर्नल प्रॉपर तयार केलेला आहे. थँक्स.